नमस्कार. गुडघेदुखीचा त्रास होतोय का? म्हणजे आजकाल हा त्रास खूपच कॉमन झालाय. तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. बघूया आपल्या स्वयंपाकघरातच असे कोणते सोपे, घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आहेत जे आराम देऊ शकतात. चला तर मग सुरू करूया. आजच्या या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये गुडघेदुखीची समस्या ना अगदी कॉमन झाली आहे. आणि गंमत म्हणजे काय की आता हे फक्त वयस्कर लोकांपर्यंत राहिलेला नाहीये. नाही. आता तर तरुण पिढीलाही हा त्रास जाणवतोय. बरं, मग सुरुवात कुठून करायची? तर आपण आधी अशा उपायांबद्दल बोलूया जे आतून म्हणजे शरीरावर आतून काम करतात. आपल्या किचनमध्येच असे काही खजिने लपलेले आहेत. चला बघूया ते काय आहेत. आता हळद. आपण नेहमीच ऐकतो की हळद खूप गुणकारी आहे. पण का? तर त्याच्या मागे एक सायंटिफिक कारण आहे आणि ते म्हणजे कर्क्युमिन. हो, हाच तो मॅजिकल घटक आहे जो शरीरातली सूज आणि दुखणं कमी करायला मदत करतो. आणि याच कर्क्युमिनचा पूर्ण फायदा घेण्यासाठी आपला पहिला उपाय आहे हळद आणि तूप घातलेलं दूध. हा उपाय तर आपल्या आजी आजोबांच्या काळापासून चालत आलेला आहे, एकदम पारंपरिक आणि तेवढाच गुणकारी. हे बनवणं तर अगदीच सोपं आहे. फक्त एक ग्लास कोमट दूध घ्या, त्यात अर्धा चमचा हळद टाका आणि झालं तयार. हे दूध रात्री झोपण्यापूर्वी घेतलं ना, तर दुखणं तर कमी होतच, पण सोबत शांत झोपही लागते. म्हणजे डबल फायदा. चला, आता पुढच्या उपायाकडे वळूया आणि तो आहे मेथीचे दाणे. हे छोटे छोटे दाणे दिसतात साधे, पण हाडांना मजबूत करण्यासाठी आणि सांध्यांवरची सूज कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात. आता हे मेथीचे दाणे वापरायचे कसे याचे दोन सोपे मार्ग आहेत. एकतर ते रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी चावून खाऊ शकता. किंवा जर तसं आवडत नसेल तर सोपं म्हणजे ते थोडे भाजून त्याची पावडर बनवून ठेवा. दोन्ही पद्धती तितक्याच परिणामकारक आहेत हा. आता बघूया एक पॉवरफुल औषधी काढा. यात अनेक गुणकारी गोष्टी एकत्र येतात, त्यामुळे वेदना कमी करण्यासाठी हा काढा खूपच प्रभावी ठरू शकतो. मग यात काय काय लागतं? तर सुंठ, गूळ, हळद आणि मेथी. हे सगळे घटक एकेकटी तर गुणकारी आहेतच, पण जेव्हा ते एकत्र येतात ना, तेव्हा त्यांची ताकद अजूनच वाढते, विशेषतः दुखणं कमी करण्यासाठी. आणि बनवणं अगदी सोपं. हे सगळं साहित्य पाण्यात टाकून मस्त उकळवून घ्यायचं. हा काढा दिवसातून एकदा घेतला की शरीराला आतून एक ऊब मिळते आणि खूप आराम वाटतो. बरं, आतून काम करणाऱ्या उपायांमध्ये आपला शेवटचा उपाय आहे तुळस आणि आल्याचा रस. सूज कमी करण्यासाठी हे एक जबरदस्त नॅचरल कॉम्बिनेशन आहे. करायचं काय? तर तुळशीच्या पानांचा रस काढायचा आणि त्यात तेवढाच आल्याचा रस मिक्स करायचा. सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी हे घेतलं की समजा दिवसाची सुरुवातच वेदनेपासून दूर राहून झाली. ठीक आहे, तर हे झाले आतून काम करणारे उपाय. आता आपण अशा काही उपायांबद्दल बोलूया जे बाहेरून म्हणजे डायरेक्ट गुडघ्यावर लावून पटकन आराम देतात. यामध्ये पहिला उपाय आहे हिंग आणि लसणाचं तेल. हिंग आणि लसूण या दोन्हींमध्ये दुखणं कमी करण्याचे गुणधर्म आहेत आणि हे तेल लावल्यावर ते थेट दुखऱ्या भागावर काम करतं. हे तेल बनवणंही एकदम सोपं आहे. खोबरेल तेलात थोडा लसूण आणि हिंग टाकून ते गरम करायचं. मग ते थोडं कोमट झालं की त्याने गुडघ्याला हळूवार मसाज करायचा. याने काय होतं तर ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि आराम मिळतो. आता समजा गुडघ्यावर सूज आलीये किंवा काही दुखापत झालीये, तर अशा वेळी बर्फाचा शेक हा एक खूपच फास्ट आणि इफेक्टिव्ह उपाय आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी. बर्फ कधीही डायरेक्ट स्किनवर लावू नका. नेहमी एका कापडात गुंडाळून मगच लावा. साधारण 10-15 मिनिटं ठेवा आणि हे दिवसातून 2दा केलं की सूज लवकर उतरते. पुढचा उपाय बघूया. तो आहे एरंडेल तेलाचा मसाज. आयुर्वेदात तर असं मानतात की एरंडेल तेल शरीरातला वात दोष कमी करतं आणि हाच वातदोष अनेकदा सांधेदुखीचं मूळ कारण असतं. यासाठी काय करायचं तर एरंडेल तेल थोडंसं कोमट करायचं आणि त्याने गुडघ्यावर हलक्या हाताने मसाज करायचा. आणि हो, मसाज झाल्यावर गुडघ्यात झाकून ठेवा. म्हणजे काय की तेलाची ऊब टिकून राहते आणि त्याचा परिणाम जास्त चांगला होतो. हे सगळे उपाय तर आहेतच, पण या तात्पुरत्या उपायांपेक्षाही जास्त महत्त्वाचं काय असेल तर ती आहे आपली लाईफस्टाईल. चला, आता अशा काही सवयींबद्दल बोलूया ज्या गुडघ्यांच्या लाँग टर्म हेल्थसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. गुडघे मजबूत करायचे असतील तर वज्रासन, पवनमुक्तासनासारखी काही सोपी योगासनं आहेत. आणि समजा योगासन करायचं नसेल तरी काही हरकत नाही. रोज थोडं चालणं किंवा सायकलिंग करणं
हे सुद्धा खूपच उत्तम पर्याय आहेत. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? की यासाठी तासनतास द्यायची गरजच नाहीये. दिवसातून फक्त 20 मिनिटं, फक्त 20, एवढासा वेळसुद्धा गुडघ्यांच्या हेल्थसाठी खूप मोठा फरक पाडू शकतो. या व्यायामासोबतच 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. वजन कंट्रोलमध्ये ठेवा, कारण जास्तीच्या वजनाचा सगळा भार बिचाऱ्या गुडघ्यांवरच येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंडीमध्ये गुडघ्यांना नेहमी उबदार ठेवा, त्यांना थंडी वाजू देऊ नका. बरं, आता आपण या सगळ्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. हा शेवटचा मुद्दा आहे आणि खरं सांगायचं तर हा सल्ला बाकी सगळ्या उपायांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. तर तो सल्ला हा आहे की गरज वाटल्यास डॉक्टरांशी बोलायला, त्यांचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका. बघा, घरगुती उपाय हे मदतीसाठी खूप चांगले आहेत नक्कीच, पण ते प्रोफेशनल मेडिकल ॲडवाईसची जागा घेऊ शकत नाहीत. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मग या सगळ्या माहितीनंतर आता एक विचार करायला हवा की आपल्या आरोग्याच्या दिशेने आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल. कारण लक्षात ठेवा, योग्य वेळी उचललेलं एक छोटंसं पाऊलसुद्धा खूप मोठे बदल घडवू शकतं.